नमस्कार. जीवन जगण्याची कला भाग 249. आजचा विषय छत्रपती संभाजी महाराज आणि गोदावरी प्रकरण. अनेक शतकांच्या गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त होत होता. हजारो मराठ्यांच्या बलिदानाने पराक्रमाने हे हिंदवी स्वराज्य उभे राहत होते. प्रशासकीय अडचणी येऊ नयेत व प्रजेला आपल्या हक्काचा राजा मिळावा यासाठी राज्याभिषेक होणे आवश्यक होते. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे हे स्वप्न होते व ते साकार होत होते. वार्धक्यामुळे राजमाता खाली पाचाडला राहत होत्या. त्याही हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी गडावर हजर होत्या. सर्व शिलेदार, दरकदार, मेहुणे, पाहुणे यांचा खासा मेळा जमा झाला होता. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी किमान लाखभर मनुष्य रायगडावर हजर झाले होते. याच गर्दीचा फायदा उठवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणहरण करण्याचा व लाख संकटाशी सामना करीत हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभा राहिलेल्या स्वराज्याच्या या मंगल सोहळ्यातच दगाफटका करून स्वराज्याची संकल्पना राजासहित मातीत मिळवण्याची योजना याच मातीतील काही नादान रचत होते. जे जातीने ब्राह्मण सरदार होते परंतु कर्माने मनाने मात्र मोगलाईत होते. वतनाच्या तुकड्यासाठी विकली जाणाऱ्यांची त्या अवलादी स्वराज्याच्या मुळावर उठल्या होत्या. तसे यापूर्वीही अनेकदा प्रयत्न करायला या महाभागांनी मागे पुढे पाहिले नव्हते हे वेगळे सांगायला नको. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील सुरणवीस अण्णाजी दत्त प्रभुनिकर यांच्या सख्या साडूच्या घरात खुद्द शिवाजी राजांना राज्याभिषेकाच्या दिवशीच ठार मारण्याचा कट शिजत होता. ते पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून त्र्यंबकराव वाडकर व त्याचे पुत्र निवासराव हे होते. त्र्यंबकरावाकडे 12 गावची देशपांडेगिरी होती. म्हणजेच ते एक छोटेसे वतनदार होते, पण ते बादशहाची इमानी इतबारे सेवा करून महत्पुण्य पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेचे होते व ते पुण्य त्यांना शिवाजी राजांना संपवून हासिल करायचे होते. याच त्र्यंबकरावांच्या घरात नवीन सुनबाई आल्या होत्या. तिचे नाव गोदा. गोदाचे माहेर रायगड जवळचे महाड हे गाव. तिने अनेकदा पाचाड, रायगड पाहिलेले, भेट दिलेली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तिला खूपच आपुलकी होती. ती त्यांना देवच मानत होती. रयतेचा, सामान्य जनतेचा प्राण होता तो राजा. महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत होता तो राजा. गोदाची या राजावर बालपणापासून जीवापाड भक्ती होती. गोदाच्या लग्नाला 1 महिनाभर झाला असेल त्या रात्री काही केल्या गोदूला झोप येत नव्हती. कदाचित तिचे अंतर्मन तिला सांगत असावे, गोदा, तू आज झोपलीस तर स्वराज्याचे प्राण पाखरू उडालेच बघ, आणि म्हणूनच तू झोपी जाऊ नकोस. तुझा राजा आणि हे स्वराज्य धोक्यात आलेच म्हणून समज. झोप येत नव्हती म्हणून गोदा बिछाण्यातून उठली आणि तिने अंगणात नजर टाकली. अंगणात मशाली जळत होत्या आणि तिच्या उजेडात कसली तरी तातडीची गुप्त मसलत चालली होती. गोदाचा नवरा, सासरा व काही अनोळखी माणसे त्या मसलितीत सहभागी होते. सासरे 12 गावचे देशपांडे असल्यामुळे असेल काहीतरी महत्वाचे असे समजून तिने त्याकडे कानाडोळा केला व पुन्हा जाऊन अंथरुणावर पहुडली. मध्यरात्र झाली तरी तिचा नवरा अजून बिछाण्याकडे परतला नव्हता म्हणून ती पुन्हा उठली व दाराच्या तोंडावर येऊन उभी राहिली. ती मसलत अजूनही चालूच होती आणि कटाचा बेत आखला जात होता. त्यांच्यात कुजबूज चालू होती. धीम्या आवाजात योजना बनवली जात होती. उद्याचा राज्याभिषेक हा भोसल्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरणार आहे. रायगडावर 40 एक निधड्या छातीचे धारकरी पोहोचलेत. सकाळीच महाराजांची अंबारी होळीच्या माळावर जाण्याच्या वेळी वाघ दरवाजावरची तोफ पेटवायची आणि शिवप्रभूंचा शेवट करायचा, असा तो बेत होता. तोफ उडताच इशारा होणार होता व रायगडाच्या आजूबाजूच्या झाडीत आडोशीला लपलेले मोघल त्यांचा तोफखाना बाहेर पडून रायगडावर हमला करणार होते. एवढा महाभयंकर बेत रचला जात होता राजासह राजधानी आणि मराठ्यांचे स्वराज्य गिळंकृत करण्याचा. हे सर्व कानावर पडले आणि गोदा बिचारी अस्वस्थ झाली. काय करावे आणि काय नाही असे तिला वाटू लागले. कसे वाचवू राजाला, मराठ्यांच्या पंचप्राणाला. तिने निश्चय केला व ती सताड परसदाराकडे धावली. तिकडे वाडकरांची पागा होती. त्या पागेत तिने जीन सामान घेतले व त्या पागेतला सर्वात वेगवान घोडा पाखऱ्या तिने आपल्या भरारीसाठी निवडला. वाऱ्याच्या वेगाने तिला ही बातमी रायगडावर पोचवायची होती. स्वराज्याचे पंचप्राण वाचवायचे होते.
वेगाने तिचा घोडा पाकऱ्यात दौडला आणि पहाटेच्या आसपासच ती पाचाडला येऊन पोहोचली. उजाडेपर्यंत ती गडाच्या चित्त दरवाजापर्यंत पोहोचली. तेवढ्यात तिच्या घरच्यांना याचा सुगावा लागला होता की घरातून सून गायब आहे व पागेतील एक घोडाही. त्यामुळे नक्कीच बेत फुटण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी पाठलाग करायला एव्हाना सुरुवाती केली होती. गोदा घोड्यावरून उतरली व वेगाने दरवाजाकडे धावली. मोठ्याने ओरडू लागली, दार उघडा, दार उघडा, घात झालाय, राजांच्या जीवाला धोका आहे. पण पहारेकरी मात्र तिला आत घेईनात. स्वराज्याचा शिरस्ताच होता तो. सूर्योदय होईपर्यंत दरवाजा कोणासाठीही न उघडण्याचा. राजा असला, सेनापती असला तरीही गडकऱ्यांना सक्त आदेश होता. तो बिचारे पालन करीत होते स्वराज्याच्या नियमावलीचे. गोदाच्या म्हणण्याकडे, अर्जीकडे त्यांनी डोळेझाक केली. तिच्या कळवळण्याचा काही उपयोग झाला नाही. पण निरोप राजापर्यंत पोहोचवणे व त्याचे प्राण कोणत्याही प्रकारे वाचवणे ही तिचे कर्तव्य बजावायलाच ती तिथपर्यंत आली होती. अशी थोडीच माघार घेणार होती ती चित्त दरवाजाच्या पश्चिमेकडे सरकली व वर जाण्याचा एखादा मार्ग शोधू लागली. सुदैवाने पावसाळ्यात किल्ल्यावर पडणारं पाणी बाहेर पडण्यासाठी पुसाटीच्या बाजूला एक छोटेसे भोक पाडले होते. गोदाने त्याच अरुंद भोकातून कसेही वर चढण्याचा निश्चय केला आणि नाना प्रकारे प्रयत्न करून बिचारी एकदाची त्या अरुंद बिळातून वर आली. अनेक ठिकाणी जखमा झालेल्या, अंग सोलटून निघालेले, पण त्याची तमा नव्हती. स्वराज्याचे पंचप्राण वाचवणे हे एकाच ध्येय तिच्या समोर होते. वर आल्यावर गोदाने पहारेकरांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत मला राजांना भेटायचं आहे, महत्वाचा निरोप आहे. पण पहारेकरी तिला सोडत नव्हते, राजाची भेट होऊ देत नव्हते. तेवढ्यात सर्जा नावाच्या घोड्यावर बसलेले जागसूद आणि बंदोबस्ताची तपासणी करीत करीत शंभू राजे तिथे पोहोचले. शंभू राजांबरोबर कवी कलश, ज्योत्याजी केसकर, रायप्पा इत्यादी विश्वासू सहकारी होते. गडावर काहीतरी धोका असल्याचा युवराजांना सुगावा लागला असल्यानेच ते रात्रभर जागून जातीने सर्व पहारे व चौक्या यांची पाहणी करीत होते. शंभू राजांना पाहताच गोदाने तिकडे धाव घेतली व राजांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. सर्वांच्या पुढे बोभाट होऊ नये म्हणून शंभू राजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना गोदाला ताबडतोब सदरेवर घेऊन येण्याचे फरमावले. येथे येसूबाई हजर होत्या. त्यांनी गोदाकडून सर्व हकीकत ऐकली व राजाच्या जीवाला नक्की धोका असल्याचे शंभू राजे, येसूबाई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. शंभू राजांनी लगेचच सर्वांना आपल्या मोर्चावर पाठवून बेत हाणून पाडण्याचा प्रबंध केला. शिवाय कटाचे सूत्रधार वाडकर पिता पुत्रांना सापडतील तिथून धरून आणण्याचा आदेश दिला. राजाने गोदूला संरक्षण पुरवले व निर्धास्त होऊन पुढील कामास लागले. आता गोदू येसूबाईंच्या सोबतीला होती. तिच्या जीवाचा धोका टळला होता. अन्यथा कटकऱ्यांनी गोदूला सर्वात प्रथम संपवले असते, कारण ती त्या कटाची साक्षीदार होते व तिच्या बोलण्यामुळे सगळा कट उघड झाला असता आणि वाडकर पिता पुत्रांना कडे लोटाची शिक्षा झाली असती. आपला बेत फसणार, कट उधळला जाणार, आपणा शिक्षा होणार म्हणून गोदाच्या नवऱ्याने व सासऱ्याने दुसरा कट रचला. शंभू राजांनी गोदूला पळवून आणले असे बदनाम करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे त्यांनी मोठा कांगावा करून शंभू राजांना पुरते बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महाराजांपुढे खोट्या अर्जाचा न्याय मागू लागले. जाणत्या राजाने चौकशी करून न्याय केला जाईल असा शब्द दिला. त्याचप्रमाणे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश काजी मुल्ला हैदर व शंभू राजांचा सावत्र माता सोयराबाई यांना अनुक्रमे गोदाचे प्रकरण व आत्मघात करून महाराजांना मारण्याचा कट याची चौकशी करण्याचे काम सोपवले. दिल्या शब्दाप्रमाणे राजांनी संध्याकाळी दरबार भरविला व प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली. ज्या गोदाला पळवून आणल्याचा शंभू राजावर आरोप होता ती बिचारी शपथ घेऊन सांगत होती मराठ्यांच्या राजाला मारण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी ती स्वतः इथपर्यंत आली होती. शंभू राजांचा यात दुरूनही संबंध लागत नव्हता. मुख्य न्यायाधीश मुल्ला काजी हैदर यांना आपला तपास जाहीर करण्याचा राजाने आदेश दिला. तसे न्यायाधीशांनी आपली केलेली चौकशी दरबारासमोर प्रकट केली. शंभू राजांच्या माहितीप्रमाणे वाघ दरवाजाजवळ राजांच्या जीवाला धोका होता हे सिद्ध झाले होते, कारण त्या ठिकाणी पोहोचलेली दारू आतिषबाजीची नव्हती. शिवाय दारू दखान्याच्या बाजूला काही संशयित लोक फिरत होते. बारूदखान्याच्या बाजूला काही संशयित लोक फिरत होते. त्यांना गडकऱ्यांनी अडवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही कड्यावरून पळता पळता कोसळले. त्यांचा शोध घेतला जात आहे. गडकरी कान्होजी यांनीही या गोष्टीची पुष्टी केली. चौकशी पूर्ण झाली आणि प्रकरणाची सत्यता पटली. शंभू राजे निर्दोष होते, परंतु त्यांच्या चारित्र्यावर केलेला खोटा आरोप मात्र बखरकारांनी त्यांच्या भाळावर कायमचा नोंदविला. स्वराज्याचे पंचप्राण वाचवणारी गोदा बदनाम केली गेली आणि निर्दोष निष्कलंक असलेला राजपुत्र मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला गेला. जो गुन्हा त्याने केलाच नव्हता त्यासाठी शंभू राजांनी वाडकरांची सून पळवून रायगडावर आणल्याचा कांगाव केला होता.
वस्तुतः स्वराज्यातील किल्ला एकदा सूर्यास्त झाल्यावर सूर्योदयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत उघडला जात नव्हता. मग शंभू राजांनी वाडकऱ्यांची सून रात्रीच पळवून आणली, तेही स्वतः शिवाजी राजे आणि सर्व सरदार नातेवाईक मंडळी रायगडावर हजर असताना. नाही, शक्य नाही आणि ते संभवती नाही. शिवाजी राजांचा पुत्र स्वराज्यांचा युवराज अशी आगळीक करेलच कशी? स्वराज्यातील दगड धोंड्यांना, काट्या कोट्यांना, पाना फुलांना, बुर्जांना, रानवाटांना, पायवाटांना यांचा ठाम विश्वास होता. कारण ते वतनदार नव्हते, जहागीरदार नव्हते, वतनासाठी सटावलेले लाचार नव्हते. पण माणसांना कोण समजविणार? पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्र नेहमीच रचली जातात. शंभूराजे याला अपवाद कसे असतील? खैर, अनेक शतकानंतर काय होईना सत्य बाहेर येतच. पराक्रमाला न्याय मिळत असतो. जरी काही लोकांनी जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहून इतिहासाची सुवर्ण पाने फाडण्याचा प्रयत्न केला तरीही इतिहास हा सत्य बाहेर येतोच. कारण ती कर्तृत्वाच्या शाहीने, तलवारीच्या पेनाने लिहिलेला असतो. काळाच्या छातीवर आणि नीतीच्या भाळी कोरलेले कर्तृत्व इतिहासाला सुद्धा मिटवता येत नाही. आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा पराक्रम लपवणे किंवा त्याला वेगळे वळण देणे हे तर प्रत्यक्ष नीतीलाही चंद्र सूर्य असेपर्यंत जमणार नाही. निश्चित छत्रपती संभाजी महाराज आणि गोदावरी प्रकरण हे त्यांच्या कपाळी कर्णाला जशी जखम होती तशी जखम राहिली. पण आपण जर खरा इतिहास जाणून घेतला तर खरोखर छत्रपती संभाजी महाराज छावा कसे होते हे निश्चितपणे आपल्याला कळून येईल. उद्या पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.